बाबा मला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यमान हो. आजोबा मला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यमान हो. बाबा मला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. केला बाळ. काल मध्यरात्री सकाराम गोळे या व्यक्तीने गावच्या मंदिरात देवीचा हार चांदीचा हार चोरण्याचा प्रयत्न केला. बाबा हा सकाराम गोरे का मित्र राव. तेवढ्यात कुत्री कुत्र्याच्या आवाजाने उठलेल्या पुजाऱ्यास तो दिसला. पुजाऱ्याने हो, तात्काळ पुरुषी संपर्क माझाच केला मित्र आहे. आणि त्याला ताब्यात घेतलं. सखार म्हणजे बालमित्रच. आजोबा तुम्ही एवढे सक्सेसफुल, मग हा तुमचा मित्र असा कसा? लहानपणी एके दिवशी माझा मित्र सखाराम आणि मी लवकर निघायला देतो. ऐक की रे दानो, उद्या बांगूच्या गावाला जत्रा आहे, जायचं का ग? चल मग जाऊ की. पण पैक ऐक की जुगाड, चल मग पटपट. गुरुजी गुरुजी कामाच्या पोटात लय दुखू राहिलंय. तुम्ही त्याला काय रे, काय झालं? काय माहित गुरुजी, असं अचानक पोटात दुखायला लागलंय गुरुजी. अरे नेहमीचे नाटक आहेत तुमचे. चल वर्गात तुला दाखवतो. नेहमी नेहमी काय चाललंय तुझं हे? चल ये तुला दाखवतो. ये वर्गात ये. वर्गात ये तुला दाखवतो. ये वर्गामध्ये. काय रे, किती पैका भेटलं? अरे त्या शिरप्याच्या दप्तरात 2 पैका भेटले आणि तो गण्या त्याच्या दप्तरात तर काय नव्हतं, आणि ती शिरपी तिच्या दप्तरात 10 पैक होतं आणि बाकीच्यांच्या ठीकठाक होतं. चल चल. अगर पटकन रानात गेलतो. रानात गेलते. हा? तुमच्या 12 बोलवा विचारतो त्याला. मग कुठे गेलते? गुरुजी काल जत्रेत गेलतो. जत्रेत गेलते. हा? अरे वर्गातले पैसे चोरून जत्रेत गेलते तुम्ही? हा? लाजा नाही वाटत? लाजा नाही वाटत तुम्हाला खोटं बोलायला? लाज नाही वाटत खोटं बोलायला? हा? लोकांचे पैसे चोरून जत्रेला जाताय? लोकांचे पैसे चोरून जत्रेला जाताय? जरा आतमध्ये दाखवेल तुम्हाला. चला वर्गामध्ये. एरवी गाव दंगा करणारी पोरं आज इतकी गपगुमान कस काय चालल्यात? आज दिस कुठून उगवला हाय? काहीतरी भानगड हाय, विचारायला पाहिजे. अय दाम्या, अय सख्या, अरे थांबा. काय र, काय झालं? आज गुरुजीने परत सोडलं वाटतं. ओ अण्णा, कशाला दुखावरती मीठ चोरताय? परत चोरीगिरी केली वाटतं. अरे असं चोरीगिरी केल्यावर गुरुजी का तुमची पूजा करणार आहेत वय? सुधरा बेटा हो, नाही तर अख्खी जिंदगी अशी मार खात जाईल. लोकांचा मार खायला लागेल सारखा. मी खूप विचार केला. तेव्हा मी ठरवलं, एक वेळ उपाशी मरेन पण चोरी करणार नाही. माझ्यासारख्या अट्टल चोर मुलाने स्वतःमध्ये चांगला विचार रुजवून
माझ्या गुरूंना गुरुदक्षिणा दिली. मला अण्णांमध्ये गुरु दिसला, मला माझ्या गुरुजींमध्ये गुरु दिसला. एवढंच काय तर त्या छडीने शिकवलं की आपल्या वाईट कृत्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते. खऱ्या अर्थानं त्या दिवशी मला बाण नसता पडला तर आज मी इथे नसतो. कसं आहे ना बाळा, पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात ते आपले गुरुच आहेत, पण निसर्ग, काही दूरची माणसं, जवळची माणसं हे देखील गुरु आहेत. एवढंच काय, आपल्याला आलेला सकारात्मक विचार ही आपला गुरु असतो, ज्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. गुरु आपल्याला वेळोवेळी भेटतात, फक्त गरज असते की आपण आपल्यामध्ये स्वतः एक चांगला शिष्य बनण्याची. सखारामच्या संपर्कात जी माणसं होती तीच माझ्याही संपर्कात होती. बऱ्यापैकी मलाही वाईट संगतीची माणसं भेटली, पण चांगल्या स्वभावाची पण भेटली, मलाही आणि सखारामलाही. फक्त मी स्वतःला चांगला सत्कर्मी शिष्य व्हायचा प्रयत्न केला आणि सखारामने तो नाही केला. त्याचा परिणाम तुम्ही बघताच आहात. मी सखारामला सुधारण्याचा, माझ्यासोबत काम करण्याचा, त्याने व्यस्त सोडावी म्हणून खूप प्रयत्न केले. जोपर्यंत तो स्वतः त्याच्यात बदल करत नाही तोपर्यंत कोणताही गुरु त्याच्यात बदल करू शकत नाही. जीवनात जेवढे गुरु महत्वाचे आहे तेवढंच आपण चांगला शिष्य होणं महत्वाचं आहे. हॅलो टीचर, हॅपी गुरुपौर्णिमा.